मस्त असा आपण पनीर राईस बनवलेला आहे। बिर्याणी नाही, मसाले भातच आहे आणि किती सोप्या पद्धतीत बनवला। सगळ्यांनी प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा। पाहू शकता हे आहे अर्धा किलो पनीर आणि इथं थोडेसे 100 ग्राम वाटाणे घेतलेत। इथं आलं लसणाची पेस्ट, 2 टोमॅटो, 2 कांदे आणि गरम मसाले, तर तेल घेतलेले आणि इथं आपला छान असा हा ह्याचा तांदूळ आहे, कणीचाच आहे, बासमती कणी आहे। तर आपण ह्याचा मसाले भात बनवणार आहोत, म्हणजेच की पनीर राईस बनवणार आहे। तर मी अगोदर ह्या तेलामध्ये पनीर तळून घेते। इथे पहा, हे असं मी सगळं पनीर तळून घेणार आहे। पनीर आपलं तळून घेतलेलं आहे आणि आता मी कढीपत्ता टाकून घेते, सोबतच गरम मसाले हे पाहू शकता आणि ह्यातच जिरं पण टाकते छान तडकायला। आणि आता ही आलं लसणाची पेस्ट आहे, ही पण आपण ह्यात परतून घेऊया मसाले भातासाठी। आणि मी काय बिर्याणी वगैरे बनवत नाही, एकदम साधा सिंपल पनीर भात बनवत आहे। मसाले भात म्हणल्या तरी काही हरकत नाही। आता हे आलं लसूण छान परतून घेऊया, मग त्यातच आपण कांदा परतणार आहोत। कांदा लसूण परतून झालेला आहे, आता आपण ह्यातच कांदा पण टाकून, कांदा लसूणच मध्ये आलं लसूण परतून झालेलं आहे, त्यातच आपण कांदा पण परतून घेऊया। ह्याच्यामध्ये कांदा पण आपला परतून झालेला आहे। आता मी ह्यातच हे वाटाणे आणि सोबतच टोमॅटो हे सगळं एकत्र परतून घेते। इथे पाहू शकता याच्यामध्ये बिर्याणी मसाला, लाल तिखट 1 चमचा, काळा तिखट आणि हळद असं मी मसाला करून घेतलेला आहे आणि तो पण मी या मसाले भाताला टाकून घेत आहे आणि तो पण आपण यात परतूया। चवीनुसार मीठ टाकून घेते मी याच्यामध्ये। तर हेच मसाल्यामध्ये आपण तांदूळ पण परतून घेऊया आणि पनीर आपण नंतर न टाकणार आहोत। सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा भातात आपण पाणी वगैरे टाकू तेव्हा, कारण की आत्ताच जर आपण पनीर टाकले तर सगळे तुकडे होतील, कारण मसाला भात बनवणार आहोत आपण, हे काही बिर्याणी नाहीये। त्याच्यामुळे मी आता हे तांदूळ आधी ह्या मसाल्यामध्ये छान परतून घेते एकसारखे मस्त, आणि मग हे आपण सगळं पातेल्यात काढून भात ठेवूया। हे पाहू शकता मस्त असा आपला भात आता परतून झालेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते। पाहू शकता मस्त असं भातामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण जे हे पनीर तळलेलं होतं ते आता आपण भातामध्ये टाकून घेऊया। हे पाहू शकता वरतून, म्हणजे मग वरतून टाकल्यामुळं तुटणार नाही। आणि आता ह्याला एक बार आपण दांडा देऊन घेऊया असा, म्हणजे छान मिक्स होईल, तुकडे होत नाहीत। पाहू शकता। आणि आता ह्याला शिजून देऊया मस्त असा। किती छान होतो पनीर भात। मस्त असा भात आपला कडाला आलेला आहे, पाहू शकता। आता आपण ह्याला दांडा देऊन घेऊया एकदा, कारण आपल्याला जास्त ह्याला ढवळायचा नाही। पनीर पण तुटतात आणि भात पण तुटतं, पण भात तुटण्याचं काय टेन्शन नाही, हा कणीचाच तांदूळ आहे, बासमती कणीचा, आणि छान होतो ह्याचा पण भात। पाहू शकता। आता मी याला असा दांडा देऊन बारीक गॅस करून झाकण ठेवून देते, म्हणजे हा 1-5 मिनिटात तयार होईल। त्याला शेवटचा दांडा देऊन घेऊया आणि नंतर ना झाकून मुरायला ठेवूया। पाहू शकता मी आता हे कडणी याला दांडा देते। हे पहा, तुम्ही वाटल्यास ह्याच्यात कोथिंबीर वगैरे टाकून छान सजवू शकता। आता हा भात आहे आपला तयार झालेला मस्त। आता गॅस बंद करून 1-5 मिनिटं ह्याला मुरून द्यायचं आपल्याला। आपला भात रेडी झालेला आहे, पाहू शकता। आता आपण काढून घेऊया ह्याला ताटामध्ये असा। मस्त असा राईस झालेला आहे, पाहू शकता किती छान झालाय। आणि अजून थंड झाल्यानंतर ना छान मोकळा फडफडीत होणार हा। आणि घेताना पण पाहू शकता इथं पनीर काय काय तुटतात ते। ह्याचा फोटो घे ग एक असा, मला हे करू द्या असा घे, थांब थांब।